तामिळनाडूसह मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ सरकारकडून कोल्ड्रेफ आणि नेक्स्ट्रो डीएस सिरपवर बंदी. मुलांच्या मृत्यूनंतर विशेष तपास पथक राज्यस्तरीय चौकशी करणार. नागपूरच्या एका रुग्णालयात आणखी एका लहान मुलीचा मृत्यू. अज्ञात आजारानं मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत मुलगी मध्य प्रदेशातील परासियामधील असल्याची माहिती. कोल्ड्रेफ सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम. छिंदवाडातील मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची भरपाई देणार. उपचार घेत असलेल्या मुलांचा खर्चही सरकार करणार. बुलढाण्याच्या बावनगीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञाताकडून दगडफेक. पहाटे 4 वाजता देवीचं विसर्जन. पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर विसर्जन. गौतमी पाटीलच्या कार चालकाचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती. चालकानं मद्यप्राशन केलं नसल्याचं समोर. ससून रुग्णालयानं दिलेल्या प्राथमिक अहवालातून बाब समोर. कार चालकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याची माहिती. सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलनं 4 दिवसांपूर्वीच स्वीकारलं. मात्र अद्यापही संपर्क नाही. गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातून सूचना. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचं आज 1 दिवसाचं मार्गदर्शन शिबिर. उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणं आवश्यक. मात्र ई-केवायसी करताना अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी.